नमस्कार. आज पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी या एफ-बी लाईव्हच्या माध्यमातून येत आहे. बरेचसे विषय आहेत, बरेचसे प्रश्न होते आणि विकास कामं आहेतच. आणि आपण सर्वजण, फक्त मी एकटाच नाही तर माझ्या सोबतीला आपण सर्वजण आहात. म्हणूनच कुर्ला विधानसभेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे आपण विकासाची कामं म्हणा किंवा विविध जे प्रश्न आहेत, ते सोडवण्यामध्ये आपण सर्वच जण यशस्वी झालेलो आहोत. मुळातच आपला कुर्ला विधानसभा 2014ला मी निवडून आल्यानंतर जो शब्द आपल्याला दिला होता, जे शब्द दिले होते, त्यानुसार बऱ्याच प्रश्नांमध्ये आपण प्रगती केलेली आहे आणि निश्चितपणानं मी अभिमानाने सांगेन, की आपण यशस्वी बऱ्याच गोष्टींमध्ये झालेलो आहोत. मुळातच माझा जन्मच नेहरूनगरचा आहे, या मातीतलाच आणि त्यामुळे एक नाळ अशी आपल्या या मातीशी जमलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या आपल्या विभागासाठी जे काही करत असताना एक समाधान सुद्धा आहे. कारण आपल्या लोकांसाठी, आपल्या मातीसाठी आपण काहीतरी करतो आहोत. हेच मुळात आधी महत्वाचं आहे. मुळातच गणेशोत्सवाच्या माध्यमातून आज इथपर्यंत मी आपल्या माध्यमातून आलो. गणेशोत्सवानंतर शिवसेनेच्या माध्यमातून गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख आणि आता आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून ज्या जबाबदाऱ्या आपण दिलेल्या आहेत, त्या निश्चितपणानं त्या जबाबदारीला न्याय देण्याचा एक प्रामाणिकपणाने प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे आणि पुढे करत राहणार. आज बरेचसे प्रश्न आहेत. आपण आधी सुद्धा एफ-बी लाईव्ह केलेले आहेत. त्याच्यात जनसंवाद सुद्धा थेट संवादाच्या माध्यमातून सुद्धा विविध विभागामध्ये आपण नागरिकांशी सुद्धा आपल्याशी संवाद साधलेला आहे. आणि त्यावेळेला सुद्धा विविध अधिकाऱ्यांसोबत सुद्धा आपण बैठका घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चितपणानं प्रश्नांची एक बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपली सोडवणूक झालेली आहे. सर्वच प्रश्न सुटले असं मी म्हणणार नाही, पण निश्चितपणानं 100 जवळ-जवळ 80 ते 85% जवळ-जवळ आपण प्रश्न सोडवण्यामध्ये आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे काही प्रकल्प येणार आहेत आपल्या विभागामध्ये किंवा आपण जी काही कामं करणार आहोत, ती सुद्धा आपल्या सर्वांना सांगणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आज एफ-बी लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. नंतर सुद्धा आपल्याशी थेट संवादाच्या माध्यमातून किंवा आपल्याशी थेट संपर्क मी साधणार आहेच. पण आज एक एफ-बी लाईव्हच्या माध्यमातून निश्चितपणानं आता अधिवेशन सुद्धा कालच संपलेलं आहे. अधिवेशनाच्या काळामध्ये झालेली विविध कामं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही सुद्धा आपल्या समोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एकतर कुर्ला विधानसभा संमिश्र आपली वसाहत आहे संपूर्ण. नेहरू नगर, टिळक नगर, ठक्करप्पा, वत्सलराय नगर, चुनाभट्टी, त्याचप्रमाणे कुर्ला वेस्टला आपला तक्यावाड विभाग, परीख खाडी विभाग, त्याच्यानंतर संपूर्णपणे आपला LIG-MIG, मसराणी लेन इथपर्यंतचा संपूर्ण भाग, जवळजवळ 7 प्रभाग मिळून आपला हा एक संपूर्ण विधानसभा होतो. आणि ह्या प्रत्येक प्रभागामध्ये एक वेगवेगळे असे विषय आहेत. तर प्रामुख्याने आपल्याला माहिती असेल की सर्वात मोठी वसाहत म्हणजे आपली म्हाडा वसाहत. मग ते नेहरू नगरला असेल, आपल्या टिळक नगरला असेल, त्याचप्रमाणे सहकार नगरला असेल. आणि ह्या ठिकाणचे जे प्रश्न होते पूर्वी तर 2014च्या पूर्वी आपल्याला माहिती असेल की 2010ला त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जी आपली सेवा शुल्क होतं, ते सेवा शुल्क संपूर्णपणे धोरणच त्यांनी चेंज केलं होतं आणि फक्त शेअरिंग बेसवर त्यांनी संपूर्णपणे योजना लादली आपल्याला गेली होती आणि त्याच्यामुळे जवळ-जवळ पुनर्विकासाचा संपूर्ण प्रश्न हा आपला फार मोठ्या डोक्यावर येऊन बसला होता. आणि पण 2014ला आपण माझ्यावर विश्वास ठेवून आपण मला निवडून दिलत. त्याच्यानंतर विविध पाठपुराव्याच्या माध्यमातून म्हणा किंवा आंदोलनांच्या माध्यमातून सुद्धा आपण हा प्रश्न सातत्याने धरून ठेवला, पाठपुरावा केला आणि 2015ला आपल्याला यश आलं आणि एफ-एस-आय आपल्याला मिळाला. एफ-एस-आय बरोबरच शेअरिंग बेसिस हे दोन्ही पर्याय आपल्याला उपलब्ध झाले. आणि त्यानंतर बऱ्याचशा ज्या गोष्टी होत्या म्हणजे पूर्वी महापालिकेकडे सर्व गोष्टींसाठी आपल्याला जावं लागत होतं. पण आता प्राधिकरण झाल्यामुळे संपूर्ण एका छताखालीच संपूर्णपणे म्हाडाच्या पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये सर्व प्रश्न येतात आणि निश्चितपणानं त्याच्यामुळे एक आता ह्या योजनांना गती चांगली मिळालेली आहे. आज कुठलीही बिल्डिंग आपण
ओसी दिल्याशिवाय मी सर्वांना सांगितलेलं ओसी दिल्याशिवाय पोझिशन कोणी घ्यायचं नाही. आणि विकासकांना सुद्धा सांगितलेलं आहे, की कुठल्याही परिस्थितीत ओसी ह्या आल्याच पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक बिल्डिंगला सुद्धा मी मदत करतोय. ज्या बिल्डिंगचा विषय असेल म्हाडामध्ये त्या ठिकाणी स्वतः सुद्धा जातो किंवा दूरध्वनीच्या माध्यमातून. पण त्या ठिकाणचं काम बंद पडून देत नाही. काम पूर्णपणे आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचशा बिल्डिंगी आज आपल्या विभागामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. आणि त्याचं निश्चितपणानं या आता राहिलेल्या इमारती उभ्या, पण त्याच्यावर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा चांगलं झालं पाहिजे. आणि म्हणून गेल्या 7-8 वर्षापासून आपल्याला माहिती असेल, की महापालिका आणि म्हाडा दोघं एकमेकांवरती जबाबदारी टाकत होते, की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम महापालिका करेल, कोण म्हणत होतं म्हाडा करेल. मलनिसर्ग वाहिनी जवळ-जवळ जुन्या झाल्या होत्या आणि त्या जीर्ण अवस्थेमध्ये होत्या. आणि त्याच्यामुळे त्याचं उन्नतीकरण करण्याचं काम म्हणजे नवीन टाकण्याचं काम हे आपल्याला करायचं होतं. पण वारंवार त्या बैठकांमधून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर म्हाडाने ते संपूर्णपणे बैठका घेतल्यानंतर म्हाडाने मान्य केलं आणि जवळ-जवळ महापालिका हा संपूर्णपणे हे काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि जवळ-जवळ एक 40 ते 45% काम आपल्या कुर्ला विधानसभेमध्ये पूर्ण झालेलं आहे. जवळ-जवळ ह्याचा फायदा 56 म्हाडा वसाहतींनी सुद्धा होतो. पण जो एफ-एस-आय बाबतीत आपण काम केलं, कुर्ला विभागासाठी आपण मागणी केली, पण ते संपूर्ण 56 मुंबईच्या 56 म्हाडा वसाहतींसाठी त्याचा लाभ झाला आणि त्याच पद्धतीने मलनीचा वाहिनीचा सुद्धा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आज राहिलेल्या ज्या काही मलनीसन वाहिनी आहेत, त्यांचं करण्याचं काम हे आज सुरू आहे आणि लवकरात लवकर म्हणजे आता हा पावसाळा झाल्यानंतर लगेचच बाकीच्या उरलेल्या वाहिन्यांची सुद्धा उन्नतीकरण करण्याचं, नवीन टाकण्याचं काम हे या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या विभागात म्हाडाच्या या वसाहतींमधलाच फक्त एक विषय घेतो. त्याच्यामध्ये ज्या 2006 सालापासून जे काही त्या अ, अ, पुनर्विकास झालेल्या इमारती होत्या. त्यांचं ओसीचं काम हा फार मोठ्या प्रमाणावर रखडलेलं आहे. आणि जवळ-जवळ एक 100च्या वरही मला वाटतं ह्या इमारती आपल्या नगरच्या ओसी विदाऊट ओसी आपल्याला राहावं लागतंय त्या ठिकाणी. आणि म्हणून हा विषय सातत्याने मी घेत होतो आणि त्यात सुद्धा मला यश आलेलं आहे. आता मी सुद्धा लक्षवेधीच्या माध्यमातून या अधिवेशनामध्ये मी हा विषय मांडला आणि त्याला माननीय गृहनिर्माण सुद्धा सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे. आणि निश्चितपणानं आता यासाठी मी एक मागणी केलेली आहे सरकारकडे, की ह्या ओसींसाठी आपण एक अभय योजना जाहीर करा आणि त्या अनुषंगाने काही रक्कम सुद्धा मला वाटतं भरावी लागणार आहे. त्या रकमेचं सुद्धा आपण व्याज म्हणा किंवा हे सर्व आता त्या पद्धतीने होणार आहे. पण हे व्याज वगैरे न आकारता ज्या पद्धतीने आपण सेवा शुल्क माफ केलेलं आहे, त्याच पद्धतीने ह्या अभय योजनेमध्ये कारण सीसी आता पुन्हा एकदा काढावी लागणार आहे. आणि कारण सीसी तर आलेल्या सर्वांच्या, पण पुन्हा आपल्याला प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे. त्यासाठीचा एक दर असतो. पण त्यावेळी आता ह्या इमारती दुरुस्त होऊन नवीन पुनर्विकास होऊन जवळ-जवळ एक 15 ते 20 वर्ष झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे तो दर आता वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने निश्चितपणानं एक चांगलं धोरण आणावं. एक हाती एक खिडकी अशा प्रकारचं असं हे धोरण असावं, ज्यामध्ये आता विकासक नसल्यामुळे हा संपूर्ण भार आता सर्व आपल्या सभासदांवरतीच येणार आहे. आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये एक चांगला काहीतरी एक निर्णय घ्यावा आणि अभय योजनेच्या माध्यमातून तात्काळ ओसी आपण सर्वांनाच या आपल्या विभागात द्यावेत अशा प्रकारची माझी विनंती होती. आणि ती मान्य झालेली आहे. त्याच्यामध्ये म्हाडाने सुद्धा एक स्कीम तयार केलेली आहे. त्याच्यावरती बैठक होऊन निश्चितपणे लवकर येणाऱ्या कालावधीमध्ये ही अभय योजना जाहीर होऊन जाईल. आपल्याला माहिती आहे दुसरा एक विषय सातत्याने आपल्या विभागातला आहे तो म्हणजे कलेक्टर लँडचा. जिल्हाधिकारी जागेवरील आपल्या गृहनिर्माण संस्था. मग त्यापैकी आपल्या शिवष्टी विभाग असेल, आपल्याकडे पेस्तम सागर विभाग असेल चेंबूरमधील आणि अशा बऱ्याच मुंबईमधल्या जवळ-जवळ 3000 गृहनिर्माण संस्था आहेत. तर ह्या सगळ्या ह्यांचं मुख्य म्हणजे 40 ते 45 वर्षापूर्वी शासनाकडून त्यांनी कब्जे हक्काने किंवा भाडेतत्वावरती या संपूर्ण जमिनी घेतल्या होत्या. पुनर्विकास त्यांनी स्वतःहून केला. नवीन बिल्डिंगी बांधल्या त्या ठिकाणी. आणि त्या बांधल्यानंतर आता आपल्याला बहुतेक 40 ते 45 वर्षांनी परत ह्या इमारती डवघायला लागलेल्या आहेत. म्हणजे डिलॅपिडेटेड कंडिशनमध्ये आहेत. त्यांचा सुद्धा आता पुनर्विकास करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यावेळेला एक धोरण एक चांगल्या प्रकारचं असावं, यासाठी गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण सर्वच जण माझ्यासोबत आहात. असोसिएशन सर्व कलेक्टर लँडची जी काही असोसिएशन आहे मुंबईची, ती सुद्धा सातत्याने मला माझ्याबरोबर आहे. विविध बैठकांच्या नंतर ह्या बाबतीत सुद्धा आपलं आंदोलन करावं लागलं, मोर्चे काढावे लागले.
पण आपण सर्वांनीच मिळून या बाबतीमध्ये एक अट्टास ठरला की फ्री लँड झाली पाहिजे. आणि त्यासाठी जवळ-जवळ 2019ला पूर्वी जे 65% आपल्याला भरावी लागणार होते रेडी रेकनरच्या, तर ते आता रक्कम त्यावेळेला 15% पर्यंत आणली होती. पण तरी सुद्धा बऱ्याच संस्थांची मागणी होती, की ही रक्कम सुद्धा खूपच आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये अजूनही जर का डिस्काउंट मिळालं, तर निश्चितपणाने आपल्या इमारती पुन्हा विकसित होतील. आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा पाठपुरावा केला आणि ह्या आपल्याला सांगण्याला खरोखरच आनंद वाटतो, की माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्णपणे ह्या बाबतीमध्ये सहकार्य केलं. आपले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि 15% ची रक्कम ही 10% वर आणलेली आहे. जर आपण विकासक केलं तर. पण आपण स्वतःहून जर का ह्याचं ही स्कीम राबवली सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये, तर निश्चितपणाने 5% पर्यंतचे डिस्काउंट त्यांनी केलेलं आहे. 5% रक्कम आपल्याला भरावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला हा पुनर्विकास एकतर सेल्फ डेव्हलपमेंटच्या स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून किंवा एकतर विकासकाच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. आणि त्यामुळे हे धोरण सुद्धा आता चांगल्या प्रकारे होत आहे. आणि फक्त राहिलेले विषय आहेत ते ह्या बाबतीमध्ये ते कलेक्टरमध्ये ज्या प्रकारे काही कामकाज होत आहे, त्या बाबतीत मी कलेक्टर जे आपले जिल्हाधिकारी आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोललेलो आहे. बऱ्याच ठिकाणी काही लोकांनी विकलेले रूम आहेत, बऱ्याच ट्रान्सफर्स होणे बाकी आहेत, हस्तांतरण होणं बाकी आहे नावामध्ये. तर ते सुद्धा काम जलद गतीने झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून मी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे आणि या आठवड्यातच त्यांच्यासोबत मी एक बैठक घेणार आहे. जेणेकरून राहिलेल्या ज्या काही ट्रान्सफर्स आहेत आणि त्याच पद्धतीने राहिलेले जे काही विषय आहेत कलेक्टर यांच्या बाबतीमध्ये ते सहज आणि चांगल्या प्रकारे होतील आणि फ्री होल्डसाठी सुद्धा कलेक्टर ऑफिसकडे दिरंगाई होणार नाही. अशा प्रकारचं एक मी कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि लवकरच त्या बाबतीमध्ये आपण सर्वजण मिळून ज्यांच्या हस्तांतरणाचा विषय राहिलेला असेल त्यांनी माझ्याकडे त्यांची नावं किंवा सोसायटीचं नाव द्यावं. आपण निश्चितपणे तुमच्या सोबत मी असेन. आपण सर्वांनीच त्या बाबतीत प्रयत्न करून आपल्या नावावर कसं रूम होईल किंवा फ्री होल्डच्या बाबतीत कशी मदत करता येईल, हे मी निश्चितपणे त्या बाबतीत बघेन. बरेचसे विषय आपल्याकडनं येत आहेत. मला सुद्धा माहिती आहे बरेचसे लोक दूरध्वनीच्या माध्यमातून सुद्धा माझ्याशी बोलत आहेत म्हणा किंवा अजून बरेचसे लोक थेट भेटत आहेत. मी सुद्धा माझ्या कार्यालयामध्ये सातत्याने उपलब्ध असतो आणि त्यावेळेला लोकांची बरीचशी निवेदनं येत असतात आणि निवेदनांच्या माध्यमातून सुद्धा विविध कामं आपल्या विभागात करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते आपल्याला माहितीच असेल की आपल्या ह्या सगळ्या जुन्या इमारती मग त्या नवीन झाल्या पण तरी सुद्धा आपल्या फेवर ब्लॉकचे फार मोठे विषय होते. पण ते सुद्धा जवळ-जवळ 60 ते 70% आपल्या संपूर्णच विभागामध्ये महिला अधिकरण असेल, इमारतींचं पेवर ब्लॉकचं काम असेल किंवा ज्या ठिकाणी शौचालयांची पुनर्बांधणी असेल, ही कामं सुद्धा आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात केलेली आहेत. काही कामं असतील तर तीही कामं आपण सुरू केलेली आहेत. राहिलेली कामं सुद्धा आपण निदर्शनास आणून द्या. आपण निश्चितपणे ती सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. टिळकनगरला सुद्धा आपण एक गेल्या अनेक वर्षांपासूनचं जे आपलं समाज मंदिर आहे, जिथे सह्याद्री क्रीडा मंडळाचा श्री गणेशोत्सव साजरा होतो. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण शासन दरबारी गेल्या जेव्हा उदय सामंत आपले म्हाडाचे अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगली ह्या बाबतीमध्ये सहकार्य झालं आणि जवळ-जवळ एक 2 ते 3 ते 4 वर्षापूर्वी आपल्या त्या बाबतीत मंजुरी मिळाली. आज ते काम आपलं पूर्ण झालेलं आहे. ग्राउंड प्लस 2 अशा प्रकारचं एक काम चांगल्या प्रकारे आपल्या समोर आहे आणि 17 तारखेला येणाऱ्या बुधवारी माननीय उदय सामंत आणि आपले गृहनिर्माण मंत्री अतुल सावेजी यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल की माननीय एकनाथजी शिंदे यांचं एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं असं काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ज्या माझ्या विभागामध्ये जे मैदान आहेत, गार्डन्स आहेत, ते चांगल्या प्रकारे वाहतूक पेठे चांगली असावी आणि रस्त्यांची कामं चांगल्या चांगल्या प्रकारची असावी. म्हणूनच त्यांनी मला चांगल्या प्रकारे या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामुळे शिवष्टीमध्ये म्हणा किंवा चुनाभट्टीमध्ये म्हणा आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान आपलं नेहरूनगरचं, टिळकनगरचं लोकमान्य टिळक क्रीडांगण अशी बरीचशी मैदानं सुद्धा आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू शकलेलो आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा उरलेली जी मैदानं असतील किंवा गार्डन्स असतील, तर ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे. ती सुद्धा कामं ह्या महिनाभरामध्ये सुरू होणार आहेत. वाहतूक बेटे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आपण बघितलं असेल, तर एक वेगळी संकल्पना ह्या ईस्टर्न एक्सप्रेसवर आपण केलेली आहे.
चांगलं सुलभ शौचालय सुद्धा आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचं आपण त्या ठिकाणी एक चांगलं असं स्मारक त्या ठिकाणी प्रियदर्शिनी सर्कल या ठिकाणी केलेलं आहे. आपण संपूर्णच त्या परिसराचा आपण कायापालट त्या ठिकाणी करण्यामध्ये सुद्धा यशस्वी झालेलो आहोत. त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण बरेचसे प्रश्न आहेत, जी वाहतुकीची कोंडी म्हणा किंवा कशा पद्धतीने आपल्याला अ, चांगला विभाग आपला दिसेल किंवा चांगल्या प्रकारे कसं आपलं सुशोभीकरण होईल, या दृष्टीने मी प्रयत्न करत नेवरला बघितलं असेल, तर केदारनाथ मंदिर मार्गावरती सुद्धा आपण हेरिटेज लाईट त्या ठिकाणी लावलेले शिवष्टीमध्ये लावलेल्या आहेत. शिवष्टीतलं गार्डन सुद्धा आपण स्वतःहून जाऊन बघितलं तर आपण त्या ठिकाणी विविध खेळांची सुद्धा ग्राउंड्स तयार केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे एक चांगलं त्या ठिकाणी मुलांना स्पोर्ट्ससाठी म्हणा किंवा लहान मुलांसाठी, आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी चांगली सोय ही त्या ठिकाणी झालेली आहे. अनेक विषय आपल्या विभागातले त्यातला महत्वाचा विषय चुनाभट्टीतला आणि कुर्ला वेचचा आणि तो म्हणजे आपल्या स्वदेशी मिलचा. जो 100 वर्षापूर्वीची आपली मिल आणि 24 ते 25 वर्ष झाली उलटून ही मिल आपली बंद पडली. माझे वडील स्वतः गिरणी कामगार असल्यामुळे आणि मला त्या प्रश्नाची जाणीव असल्यामुळे निश्चितपणानं ज्यावेळेला मी ह्या विभागाचा प्रतिनिधी झालो, आपल्याला शब्द दिला होता आणि त्या अनुषंगाने या स्वदेशी मिलचा विषय सोडवायचा असा ध्यास घेतला. 2015 ला पहिली बैठक घेतली महापालिका शाळेमध्ये चुनाभट्टीला आणि त्यानंतर कामाला ही गती मिळाली. विविध युनियन्स होत्या, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार सेना अशी विविध युनियन होत्या, विविध कामगार होते, विविध दिशा होत्या सर्वांच्या. त्या सर्वांना एकत्र करणं हे फार मोठं जिकिरीचा विषय होता. पण तो सातत्याने बैठकांच्या माध्यमातून वगैरे करत गेलो आणि निश्चितपणानं सर्वच ह्या कामगार नेत्यांच्या माध्यमातून आणि सर्व जे काही कमिटी आम्ही केली होती, त्या कमिटीच्या माध्यमातून काही कामगारांनी सुद्धा चांगले सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे आज स्वदेशी मिलचा जो काही विषय आहे, तो निश्चितपणाने सुटण्याच्या मार्गावर आहे. आज जवळ-जवळ 1300 कामगारांना त्यांच्या हक्काची देणी ही त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे. आता उर्वरित जे कामगार आहेत त्यांचं सुद्धा लवकरात लवकर मला वाटतं आता मी हल्लीच लिक्विडेटर यांना भेटलेलो आहे. कारण लिक्विडेटरच्या माध्यमातूनच हे पैसे कामगारांना मिळत आहेत. आणि त्याच्यामुळे ते पैसे सुद्धा उर्वरित सर्व कामगारांना मिळावेत यासाठी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यांचं काम सुरू झालेलं आहे. ह्या महिन्याभरामध्ये अ, जवळ सर्वच कामगारांचा प्रश्न मिटून जाईल आणि सर्वांच्याच खात्यामध्ये पैसे त्यांचे जे हक्काचे आहेत ते भेटतील. जवळ 24 वर्षांनी. आणि त्याचा वारसा विषय आहे. तो सुद्धा आपण आता 17 तारखेला कोर्टामध्ये तारीख आहे. त्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्हली निकाल लागेल अशी अपेक्षा आहे. आणि ती झाल्यानंतर सुद्धा आपण जवळ 400 कामगार आहेत, ज्यांच्या वारसा हक्काचा विषय आहे. त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण ॲफिडेव्हिट आणि इंडिव्हिज्युअल बॉन्ड च्या माध्यमातून सुद्धा आपण सांगितलेलं आहे, की आम्हाला कोर्टात जसा निकाल देईल, तशा पद्धतीने आपण त्यांना 400 कामगार न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्यांची देणी त्यांना हे सर्व झाल्यानंतर ताबडतोबीने मिळायला सुरुवात होतील. त्यानंतर घरांचा सुद्धा विषय स्वदेशी मिलच्या चाळींचा. तर ती सुद्धा जवळ-जवळ सगळी ती 700 आणि त्याचबरोबर टाटानगरची घरं आहेत. त्या सर्वांनाच त्यांचं हक्काचं घर सरकारी नियमाप्रमाणे जे काही उपलब्धता असेल त्याप्रमाणे मोफत ही घरं त्या ठिकाणी चुनाभट्टीमध्येच त्यांना बांधून मिळणार आहेत. आणि त्यासाठीचा माझा पाठपुरावा सुरू आहे. आणि यासाठी सुद्धा टाटानगरच्या लोकांना सुद्धा भाडं त्यांचं मिळालं पाहिजे लवकरात लवकर यासाठी सुद्धा माझा पाठपुरावा सुरू आहे. त्यांनाही लवकर हे भाडं सुरू होऊन जाईल अशा प्रकारचं वातावरण आहे. त्याचबरोबर विविध विषय सातत्याने येत आहेत. आपले समस्या आहेत. कुर्ला स्टेशन रोड असेल, कुर्ला पूर्वेचा, तर त्या ठिकाणी सुद्धा पी ज्या आता उपलब्ध आहेत किंवा जे त्या एस-आर-ए ज्या प्रकल्प आहेत, त्यांचा सेटबॅक सुद्धा आपल्याला मिळावा यासाठी मी सातत्याने एस-आर-एच्या माध्यमातून, आपल्या महापालिकेच्या माध्यमातून जॉइंट मीटिंग घेऊन आता हल्लीच मी एक मागच्या महिन्यातच बैठक घेतली. त्याच्यामध्ये आपण जे आपले डी-एम-सी आहेत, क्षीरसागर साहेब यांच्या दालनात बैठक घेतली. त्याच्यामध्ये एस-आर-एचे सर्व अधिकारी होते. त्याच पद्धतीने आपले महापालिकेचे अधिकारी होते आणि सर्वांच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर जो एच-जी-पुरी रोड आहे आपला कुर्ला ईस्टचा, त्याचं सुद्धा लवकर रुंदीकरण करण्याचा कार्यक्रम आपण हाती घेणार आहोत आणि या पावसाळ्यानंतर निश्चितपणानं त्याचं मी बी-एम-सीच्या रोड डिपार्टमेंटला सुद्धा त्या बाबतीत सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे लवकरात लवकर त्याचं सुद्धा कारवाई होईल आणि लवकरात लवकर तो रोड सुद्धा चांगल्या पद्धतीने रुंदीकरण होऊन लोकांना एक चांगलं आपल्या कुर्ला पूर्वेला एक चांगला रोड त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा माझा मानस आहे. तो लवकरात सुरू होईल अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा आहे मला आणि त्याच पद्धतीने नवीन काहीतरी आपल्या वाहतूक ही आपली अजून चांगली व्हावी, कुर्ला परिसर अजून चांगला व्हावा. एक पश्चिम आणि पूर्व दोन्ही
यासाठी सुद्धा विविध बैठका मी लावल्या होत्या. त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे. जसं ठाण्याला झालंय त्याच पद्धतीने आपल्या कुर्ल्यामध्ये सॅटिस प्रकल्प व्हावा, यासाठी मी आग्रही होतो आणि त्याच्यामध्ये यशही आले आपल्याला. आता आज आपण जवळ-जवळ महापालिकेचे ब्रिज डिपार्टमेंट असेल किंवा बी कारण बी जागा आहे संपूर्णपणे कुर्ला पूर्वेला. तर त्या ठिकाणी आपण सॅटिस प्रकल्प बांधण्याचा विचार करत आहोत आणि तसा प्रस्ताव मी महापालिकेकडे दिलेला आहे. त्यांनी तो मान्य केलेला आहे. आता फक्त त्याच्यामध्ये काही डिझाईन्स आणि अप्रूव्हल येणं बाकी आहे. तर ते सुद्धा काम आपलं लवकरात लवकर सुरू होऊन खाली पार्किंगची व्यवस्था वगैरे सर्व असेल म्हणजे थ्री व्हीलर, आपल्या टॅक्स्या, रिक्षा यांच्या पार्किंगची व्यवस्था म्हणजे आता जी स्टेशनला जी गडबड होते संपूर्णपणे त्या ठिकाणी होईल आणि पहिल्या मजल्यावरती रॅम्पच्या माध्यमातून बस संपूर्णपणे वरती जातील आणि ग्राउंड प्लस वन असा सॅटिस प्रकल्प हा त्या बस डेपोमध्ये करण्याचा आपला मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या बैठका माझ्या सुरू आहेत आणि त्या यशस्वी बैठक आहेत आणि निश्चितपणाने सर्व अधिकारी सुद्धा चांगलं आपल्याला सहकार्य बाबतीत करत आहेत. त्याच पद्धतीने मला वाटतं एक एफबी मध्ये सुद्धा आता काही प्रश्न येत कॉमेंट्स मध्ये आलेले आहेत. त्यामध्ये पेस्तम सागर मधील रस्ते, लाईट, गल्लीचे लादीकरण अशा ते लादीकरण ते समस्या सोडवलं धन्यवाद मानले धन्यवाद. हे काम आपलं सर्वांच आहे. त्याच्यामुळे आपण जे धन्यवाद व्यक्त केले त्याबद्दल काही हे नाही कारण आपलंच काम आहे ते. ही माझी जबाबदारी आहे. अशा प्रकारचं काम बऱ्याच लादीकरणाचं अजूनही करणं बाकी आहे. त्यांचं बाकी असेल तर ते निश्चितपणानं आपण करू. आता हे 91, 92, 93, 94, 91 ते 95 असा एक विषय लादीकरणाचा म्हणजे पिवळा ब्लॉकचा आलेला आहे. तर निश्चितपणाने ते काम सुद्धा लवकरात लवकर आपण करू. ही संपूर्ण पोलीस लाईन आहे आणि त्या पोलीस लाईनचं काम आपण करू त्या ठिकाणी. आणि मला वाटतं एक वारसा हक्काचा जो विषय एक आलेला आहे, मगाशीच मी म्हटलेलं आहे, की 17 तारखेला तारीख पडत नाहीये, तर आपले जो आपला विषय आहे, तो विषय 20 नोव्हेंबरवरती आहे आणि त्याच्यामुळे तो विषय अजूनपर्यंत त्या ठिकाणी आलेला नाहीये. त्याच्यामुळे लवकरात लवकर 17 तारीखलाच मला वाटतं हा विषय येईल, अशी आम्ही सर्व प्रार्थना करतो आहोत आणि निश्चितपणानं ह्याच्यावरती आता काही अडचण नाहीये. फक्त ती तारीख एकदा व्यवस्थित आली आणि त्या तारखेमध्ये हा विषय आपल्या बोर्डावरती आला, तर मला वाटतं हा प्रश्न आपला लगेच सुटून जाईल आणि मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण संपूर्णपणे ह्या 400 कामगारांना जी काही मदत अफिडेव्हिटची असेल, अजून कुठल्याही प्रकारची असेल, तर ती आपण संपूर्णपणे करून कुठलाही खर्च न करता, म्हणजे त्यांना कुठलाही खर्च न देता आपण संपूर्ण त्या ठिकाणी त्यांना मोफतपणे अशा प्रकारचं सर्व वारसा हक्कांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे मला वाटतं एक दुसरा विषय एक आलेला आहे नवरेबाग येथील. कारण ते जे फ्लायओव्हर आहे त्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी गर्दुल्ले आहेत, नशा करणारे आहेत. हे नक्कीच खरं आहे. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी आपली सर्वांची मागणी आहे, की ते फ्लायओव्हरवरती अशा प्रकारचं होतंय. निश्चितपणाने मी रेल्वे प्रशासनाला सुद्धा सांगितलेलं आहे आणि महापालिकेला सुद्धा, की जर का या फ्लायओव्हरची आवश्यकता आपण तपासून बघा. जर का फ्लायओव्हर हा वापरत असेल, तर तो म्हणजे तो कुर्ला स्टेशन ते रेल्वे फाटक असा जो संपूर्ण फ्लायओव्हर आहे, या फ्लायओव्हरची सुद्धा आपण जर का नीट पडताळणी केली, तर निश्चितपणानं आपण त्याच्यामध्ये जे आज गर्दुल्ले किंवा बसतायत, तर तो संपूर्ण विषयच संपून जाईल. तर त्या बाबतीमध्ये सुद्धा मी सूचना केलेल्या आहेत. लवकरच त्यांच्या बाबतीत एक बैठक घेऊन आपण या विषयात सुद्धा आपण कशाप्रकारे मदत करता येईल ते बघू. त्याचप्रमाणे मला वाटतं कुर्ला पूर्वेला जे आपले मुस्लिम बांधव आहेत, त्यांच्यासाठी त्यांची मागणी आहे, की आम्हाला एक कारण त्यांचं कब्रस्तान जे आहे ते कुरेशी नगर या ठिकाणी आहे आणि तिकडे जाताना त्यांना संपूर्ण कुर्ला स्टेशन, त्यानंतर 9 नंबर प्लॅटफॉर्म, त्यानंतर रेल्वेचं फाटक, रेल्वेचे रूल रूळ ओलांडून संपूर्णपणे त्यांना त्या कब्रस्तान ठिकाणी जावं लागतं. पण त्या ठिकाणी आपण जवळ-जवळ निधी संमत केलेला आहे. आता हल्लीच माझी बैठक झाली त्या संदर्भामध्ये आणि आपण जवळ-जवळ 1-2 वर्षापूर्वी जवळ-जवळ एक 8 ते 9 कोटी रुपये महापालिकेच्या माध्यमातून रेल्वेला हँडओव्हर केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून रेल्वेचं हे होतं म्हणणं, की आम्हाला अजून ही रक्कम वाढवून हवी आहे. तर तशी ती अमाउंट सुद्धा मला वाटतं आता ती ट्रान्सफर झालेली आहे आणि प्रत्यक्षात ते काम मला वाटतं ह्या महिना किंवा दीड महिन्यामध्ये लवकरच सुरू होईल आणि हा कायमचा प्रश्न म्हणजे डेपो जो आहे, त्या डेपोच्या मार्केटच्या ठिकाणाहून तिकडनं ते सुरुवात होईल आणि ते थेट कब्रस्तान ह्या ठिकाणी जाईल आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने भविष्यामध्ये काही दुर्घटना घटण्याच्या आधीच हा ब्रिज तयार असेल आणि ब्रिजची मागणी सर्वांची होती. निश्चितपणे हा ब्रिज लवकरात लवकर सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो करूया आपण. दुसरा एक प्रश्न आलेला आहे कांबळे यांचा,
वाडिया ट्रस्टच्या जागेवरती बऱ्याच वसाहती आहेत, चाळी आहेत आणि त्यांचा विषय मी सातत्याने घेतोय. जवळ-जवळ गेल्या 8-9 वर्षापासून मी त्याच्या मागे आहे. कारण नुसती वाडियाच जागा नाही, तर मुंबईमध्ये अशा अनेक खोताच्या जमिनी आहेत, की ज्याच्यामुळे आणि त्या जमिनीवरती आपल्या चाळी आहेत. गेल्या 100 वर्षापासूनच्या चाळी आणि त्यांचा पुनर्विकासाचा विषय आहे. आणि तो पुनर्विकास या वाडिया ट्रस्टच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर ज्या ट्रस्ट आहेत, या ट्रस्टच्या एनओसी घ्यावे लागतात आणि ट्रस्ट मग त्याचे दर स्क्वेअर फीट मागे कशाही पद्धतीने आकारतात आणि त्यांची एनओसी मिळत नाही. हा विषय महत्वाचा आहे आणि त्यासाठी मी सातत्याने मागे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि आता सुद्धा मी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे, की ह्या बाबतीमध्ये एक धोरण ठरवण्याची गरज आहे. कारण हे धोरण संपूर्णच ट्रस्टच्या बाबतीत, मुंबईच्याच बाबतीमध्ये होणार आहे. कारण वाडिया, त्यानंतर गोदरेज, आपण खोताच्या जमिनी या सर्वच म्हणजे वेस्टर्न आणि ईस्टर्न ठिकाणी हा विषय प्रलंबित आहे. पण बऱ्याच ठिकाणी आपण वाड्याच्या जागेवरती चुनावटीला म्हणा किंवा ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होती, त्या ठिकाणी आपण बऱ्याच चाळींना सुद्धा मदत केलेली आहे आणि वाड्याकडून एनओसी सुद्धा मिळवून दिलेली आहे. फक्त आता कुर्ला वेस्टला, तक्यावाडला आपले बरेचसे कार्यकर्ते आहेत, त्यांचं सुद्धा म्हणणं आहे, की आपल्याला निश्चितपणानं त्या ठिकाणी क्लस्टर जर का करता आलं, तर निश्चितपणाने चांगल्या सगळ्या चाळी मग डेव्हलप होतील आणि त्या दृष्टीने काही कार्यकर्त्यांनी सुद्धा बैठका घेतलेल्या आहेत आणि मी निश्चितपणे त्यांना सांगितलंय, मी तुमच्या सोबत आहे. ज्या ठिकाणी विकासाचं काम असेल, त्या ठिकाणी मी तुमच्या सोबत असेन आणि तशा प्रकारचं काम जर का पुढे जात असेल, तर निश्चितपणाने आपण ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न करू. महत्वाचा विषय आता आलेला आहे तो म्हणजे मातृवृत्त शाळा. आपल्या कुर्ला विभागातील, नेवनूर विभागातील. आता तुम्हाला तर माहितीच असेल, की आपण सर्वच जण, मी सुद्धा नेवनूर कुर्ला वासीयच आहे. आणि त्याच्यामुळे या मातृवृत्त शाळेच्या जागेमध्ये सुद्धा ज्यावेळेला डेअरी चालू होती, त्यावेळेला लहान असल्यापासून कारण आपण सगळे निमले स्कूलचे विद्यार्थी, त्याच्यामुळे त्या डेअरीमध्ये सुद्धा जाणं-येणं आपलं होतं. आणि त्यामुळे एक नातं आहे आपलं त्या ठिकाणचं. आणि म्हणून त्या ठिकाणची झाडं सुद्धा जवळ-जवळ पूर्वी आपण अंदाज बांधत होतो, की किती झाडं असतील, किती नाही 700, 800, 900 झाडं असतील. पण ही अत्यंत महत्वाची झाडं आणि तो आपला सर्वांचा श्वास आहे. तर ही झाडं तर आपली राहिलीच पाहिजेत. पण माझी 2-3 वर्षापासून मागणी आहे, की त्या ठिकाणी आपण एक बॉटॅनिकल गार्डन करावं. ज्या पद्धतीने आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला रावनगर 2च्या बाजूला बांधलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो आहोत, की बॉटॅनिकल गार्डन आणि त्याचबरोबर अंधेरीला ज्या प्रकारे शहाजी राजे क्रीडा संकुल आहे, त्याच धर्तीवरती आपल्या कुर्ल्यामध्ये, नेवनगरमध्ये क्रीडा संकुल हवं महापालिकेच्या माध्यमातून आणि ते आपल्या कुर्लावासियांना म्हणा किंवा उपनगरवासियांना एक चांगल्या प्रकारे आपल्या युवक-युवतींना सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी स्विमिंग पूल असेल किंवा इंटरनल जे गेम, इंटिरियर गेम असतील किंवा अजून चांगल्या प्रकारे विविध खेळ आहेत, हे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा आपल्या सर्वच नागरिकांना त्या ठिकाणी होईल आणि ती निश्चितपणाने मागणी आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी मान्य केलेली आहे. आताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी आमची एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला काम करता येईल ते बघण्यासाठी या अधिवेशनानंतर एक सर्वच अधिकाऱ्यांची एक बैठक लावून हा कायमस्वरूपी प्रश्न कसा सुटेल या दृष्टिकोनातून आणि ते निश्चितपणाने मी तुम्हाला शब्द देतो, की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी इतर कोणाचंही बाहेरच्या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी होणार नाही. तर त्या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डनच होईल. त्या दृष्टिकोनातून मी आत्ताच सर्व्हे केला झाडांचा. तर त्या ठिकाणी जवळ-जवळ एक नंबरपासून ते 760 एवढी झाडं नंबर आपल्याला त्या ठिकाणी पडलेले आहेत. एकूण 760 झाडं ही त्या ठिकाणी आहेत. आपण स्वतः मी त्या ठिकाणी सर्व्हे करून त्या ठिकाणी आपण नंबर पाडून घेतलेले आहेत. त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुद्धा मी त्या ठिकाणी राबवली आणि त्या ठिकाणी जो कचरा बराचसा होता तो उचलण्यामध्ये आपण यशस्वी सुद्धा झालेलो आहोत आणि निश्चितपणानं मी तुम्हा सर्वांना शब्द देतो, की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन आपली जी झाड आहे त्या झाडाला कुठल्या प्रकारचं हात लावला जाणार नाही आणि त्याचबरोबर जसा तो परिसर आहे त्याच्यामध्येच आपण बॉटॅनिकल गार्डन करून त्या ठिकाणी क्रीडा संकुल सुद्धा आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नव्हे तर हा शब्द आहे माझा आणि कुठलाही तसा शब्द माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामध्ये बरेच जण फाटे फोडण्याचा प्रयत्न करतील, राजकारण करण्याचा प्रयत्न करतील. पण मला त्याच्यामध्ये सारस्व नाहीये. ज्या दिवशी हा जी-आर आला 10 जूनला, त्याच दिवशी मी 12 तारखेला जेव्हा मला समजलं, की अशा प्रकारचे जी-आर येतोय, मी ताबडतोबीने कुठलाही विचार न करता सर्व नागरिकांनी आम्ही एकत्र येऊन
त्याच दिवशी संध्याकाळी मी स्वतः रस्त्यावर उतरलो. जरी सत्तेमध्ये आम्ही असलो, तरी सुद्धा शेवटी जर का न्याय मिळत नसेल, तर तो रस्त्यावर उतरूनच मिळवला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ते आंदोलन केलं आपण सर्वांनी मिळून आणि निश्चितपणे त्याची दखल सरकार दरबारी सुद्धा घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आज सर्वांचीच मला माहिती आहे, मी पण तिथला नागरिक असल्यामुळे त्या ठिकाणच्या भावना ज्या आहेत, तुमच्या ज्या सर्वांच्या आहेत, त्या माझ्याही आहेत आणि त्याच्यामुळे आपण निश्चितपणानं मी संपूर्णपणे प्रयत्नच करणं प्रयत्न असं नाही तर संपूर्णपणे तन आणि मनाने ही त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सोबत असणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपलं बॉटॅनिक गार्डन आणि त्या ठिकाणी क्रीडा संकुल उभं राहणारच या दृष्टिकोनातून मी आपल्याला आज शब्द देत आहे. त्याचबरोबर महत्वाचे विषय आहेत त्याच्यामध्ये आता कुर्ला विभागातील पूर्वेतील जो विषय एक आलेला आहे, त्यामध्ये क्रांतीनगर, साबळेनगर, संतोषी मातानगर हा जर विषय आहेच का रेल्वेच्या जागेवरती ज्या वसाहती आहेत, ह्यावरती सुद्धा मी पाठपुरावा करतोय, की त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणीच झालं पाहिजे. त्याचबरोबर रेल्वे लगतच्या ज्या काही सर्व झोपड्या आहेत, त्यांना सुद्धा पी मिळून त्यांचं हक्काचं एक घर मिळावं, म्हणजे जेणेकरून पुढे सुद्धा भविष्यामध्ये त्यांना तिथे आपल्याला काही जर रेल्वेचे प्रकल्प असतील तर ते करता येतील. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा पत्र दिलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा काही ब्रिज खाली पावसामुळे खूप चिखल असं झालेलं आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा निश्चितपणानं मी महापालिकेला किंवा रेल्वे प्रशासनाला सांगून किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा जर का करता आलं, तर निश्चितपणाने उद्याच मी बघून कशाप्रकारे तो रस्ता व्यवस्थित आपल्या वाहतुकीसाठी म्हणा किंवा आपल्या चालण्या योग्य असा बनवून मिळेल, अशा पद्धतीने मी लवकरच बघून तशा प्रकारे सूचना सुद्धा मी माझ्या कार्यकर्त्यांना देतो. आता हे अनेक विषय आहेत. चुनाभट्टीकरांचा जो विषय होता, त्यांची मागणी होती, की प्रियदर्शनी सर्कलचा वाहतूक ही पुन्हा यू टर्न त्या ठिकाणी झालं. कारण पूर्वी त्या ठिकाणी प्रियदर्शनी सर्कलला म्हणजे कुर्लापूर येऊन सृष्टी मार्गे, चुनाभट्टी मार्गे आपल्याला राईट टर्न होता सायनकडे जाण्यासाठी. पण त्या बाबतीमध्ये वाहतूक डिपार्टमेंटच्या काही एनओसी आपल्याला मिळाला नाहीत आणि त्याच्यामुळे तो यू टर्न आपल्याला सुरू करता आला नाही. पण आपण एक निश्चितपणाने ह्या बाबतीत आपल्याला नक्की चांगली बातमी देईन आणि ती म्हणजे आपण जेव्हा सायनकडून कनेक्टरने येतो किंवा सायनच्या खालून सुद्धा येतो त्या कनेक्टरच्या खालून, तर तिकडनं आपण थेट आपल्याला यू टर्नचा जो विषय होता, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण आत्ताच मी मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी उड्डाण पूलचं काम जवळ-जवळ महापालिकेने संपूर्णपणे त्याचे प्रस्ताव संपूर्ण तयार केलेले आहे. त्याचं टेंडरिंग सुद्धा झालेलं आहे आणि तो ब्रिज संपूर्णपणे यू टर्न प्रियदर्शनी सर्कलहून होऊन तो आपल्या वडा त्या साईडला जाण्यासाठी तो मार्ग हा संपूर्णपणे मंजूर झालेला आहे आणि लवकरच ते काम सुद्धा मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते काम लवकरच सुरू होईल आणि ते काम जर झालं तर निश्चितपणानं चुनाभट्टीकरांना सायनला जाण्यासाठी एक चांगला ब्रिज हा त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर चुनाभट्टीमध्ये मी फाटकामध्ये सुद्धा मागणी केलेली आहे, की त्या ठिकाणी उड्डाण पूल असावं. कारण आज न उद्या हे फाटक आहे. ते फाटक बंद होणार आहे. मागे सुद्धा रेल्वे प्रशासनाने बंद करण्याच्या तयारीत होते. पण आपण चुनाभट्टीकर आणि आपण सर्वांनीच मिळून आपण मध्य रेल्वेकडे पाठपुरावा केला आणि त्याच्यानंतर आपण ते फाटक तसं चालूच ठेवलं. पण आपलं हे फाटक आज ना उद्या बंद होणार आहे आणि त्याच्यामुळे आज आपल्याला थेट तिथे उड्डाणपूल जर झालं, तर निश्चितपणानं बराच मोठा फरक आपल्या या चुनावटीकरांना त्या ठिकाणी त्याचा लाभ आपल्याला मिळेल आणि ते फाटकाची सुद्धा आपल्या फाटकाच्या उड्डाणपुलाची सुद्धा डिझाइन संपूर्णपणे तयार झालेली आहे. तिथे कोणालाही त्रास न देता तिकडची दुकानं, काही घरं आहेत, काही इमारती आहेत, तर त्यांना सुद्धा कशाप्रकारे त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करून किंवा त्याच ठिकाणी त्यांना ठेवून तो ब्रिजची रुंदी कशी कमी करून फक्त ब्रिज होणं हे महत्वाचं आहे. ते निदान वन वे झालं दोन्ही ठिकाणाहून तरी सुद्धा त्या बाबतीत मी त्यांना सांगितलेलं तशी डिझाइन त्यांची तयार झालेली आहे. लवकरच त्या बाबतीमध्ये अंतिम बैठक घेऊन त्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर टेंडरिंग करून तो ब्रिज सुद्धा उड्डाण पूल आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत. आणि मगाशी म्हटलं जातं एक विषय परत एकदा आला साबळेनगरचा. तर तो संपूर्णपणे साबळेनगर, संतोषी मातानगर, क्रांतीनगर यांच्या बाबतीमध्ये तर मी मागणी केलेली त्यांचं पुनर्वसन हे त्याच ठिकाणी करावं आणि यासाठी मुंबईतल्या सर्वच आमदारांनी किंवा खासदारांनी सुद्धा एक पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनीच मागणी केलेली आहे, की रेल्वेलगतच्या ज्या काही झोपड्या आहेत त्यांचा पुनर्वसनाचा विषय कारण त्या बाबतीमध्ये रेल्वेकडे किंवा महाराष्ट्र शासनाकडे धोरण नाहीये. तर नक्कीच त्यांना पुन्हा पी कोण देणार अशा प्रकारचं धोरण नाहीये. तर त्या बाबतीमध्ये एक लवकरात लवकर बैठक घ्यावी आणि त्याच्यामध्ये निश्चितपणाने एक निर्णय घ्यावा, की ह्या
जागांवरचा जो काही झोपडपट्ट्यांचा विषय आहे, त्या बाबतीत एकदा निर्णय घ्यावा आणि त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहेत आणि ते लवकरात लवकर रेल्वे आणि महाराष्ट्र शासन अशी एक बैठक घेऊन या रेल्वेच्या बाबतीतल्या झोपडपट्ट्यांच्या विषयावर ते निर्णय घेतील, अशी सुद्धा मला अपेक्षा आहे. आणि बरेचसे विषय आपण घेतलेले आपण बघितलं असेल, की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मुंबईचा कायापालट करण्याचा एक अ, चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे. सर्व रस्ते त्यांनी डांबरीकरण काढून त्या ठिकाणी सी रोड होतील, सिमेंटचे रोड होतील, जेणेकरून कायमस्वरूपी होतील, म्हणजे खड्डेच राहणार नाहीत. आतापर्यंत खड्डेमध्येच आपले पैसे सर्व गेलेले आहेत. पण आता आपल्याला चांगले जर का सीसी रोड झाले, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी आदेश दिले. आपण बघितलं असेल 2 वर्षामध्ये बरीचशी कामं सुद्धा सुरू झालेली आहेत आणि उर्वरित कामं आहेत ती ह्या पावसानंतर लगेच सुरू होणार आहेत. आपल्या विभागात सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण सीसी रोड साठचे बरेचसे रस्त्यांचे प्रस्ताव हे मंजूर करून घेतले. बरेचसे रस्ते सुद्धा मला वाटतं पूर्ण झालेले आहेत. काही रस्ते राहिलेले आहेत, त्या पावसाळ्यानंतर लगेच तेही रस्ते आपण सुरू करणार आहोत. चुनापट्टीचा जो सबवेचा विषय आहे, मला वाटतं विराटनगरच्या, तर त्या बाबतीत सुद्धा सारखं सातत्याने त्या ठिकाणी पाणी येत होतं. तिकडे 1-2 ज्या काही क्रॅक होत्या आणि तसंच लोकांना चालण्यासाठी त्या ठिकाणी जी काही जागा उपलब्ध होत नव्हती, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आणि एम-एम-आर-डीने काही कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केले होते आणि त्यांचा एक डी-एल-पी बाकी आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला मी सूचना दिलेल्या आहेत, की लवकरात लवकर आपण त्या जे काही दुरुस्ती संपूर्ण असेल भुयारी मार्गाची, त्या आपण तातडीने करून घ्यावी. तशा प्रकारे त्यांनी करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आता मला वाटतं सध्या तरी त्या ठिकाणी पाणी नाहीये. पावसाचं पाणी जे काही येत असेल, तर त्या ठिकाणी पंप सुद्धा लावलेले आहे आपण आणि ते पाणी काढण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. स्वच्छता त्या ठिकाणी चांगली ठेवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल, की ज्याप्रमाणे मी रस्त्यांचा विषय सांगितलेला आहे, त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण मुंबईमध्ये सुद्धा वाहतूक पेठ ही चांगली असावी. अशा प्रकारचं सुद्धा एक चांगल्या प्रकारे धोरण माननीय शिंदे साहेबांनी ठरवलेलं आहे. विविध योजना सुद्धा आपण बघितलं असेल या अधिवेशनामध्ये आलेल्या आहेत. मग ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, त्याचबरोबर युवकांसाठी सुद्धा मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना या ठिकाणी आहे. अशा बऱ्याचशा योजना माननीय सर्वच थरातल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा, महिला या सर्वांसाठी चांगली ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांचे सुद्धा बरेचसे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं महिलांसाठी सुद्धा तर विशेष करून त्यांनी केलेलं आहे. मुलींसाठी केलेलं आहे. मुलींसाठी आपण बघितलं असेल, की जे उच्च शिक्षण आहे, ते सुद्धा त्यांनी मोफत केलेलं आहे आणि आता एक नवीन अजून त्यांनी माध्यमिक पासून ते पुढपर्यंत शिक्षण सुद्धा मोफत असावं, या दृष्टिकोनातून सुद्धा जे विविध कॅटेगरी त्यांच्यासाठी, तर ते सुद्धा करण्याचं त्यांचं धोरण आहे. ते सुद्धा लवकरात अंमलात येईल अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे एक मुलींना आणि विद्यार्थिनींना सुद्धा एक चांगला न्याय मिळेल आपल्या या महाराष्ट्रातील आणि त्यावेळी निश्चितपणानं आपल्या भगिनी किंवा माता यांना एक चांगल्या प्रकारे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा बघितलं असेल, की जवळ-जवळ 250 कोटी आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून त्यांनी संपूर्णपणे आपल्या रुग्णांना वाटलेले आहेत आणि प्रथम प्राधान्य आपलं आरोग्य आहे आणि त्याच्यामुळे माझ्या कार्यालयातून सुद्धा सातत्याने आपण जे आरोग्यासाठी रुग्ण येत असतात, त्यांना वेळोवेळी मदत करणं. आपण प्रत्येक विभागाला त्यांनी माननीय शिंदे साहेबांनी आपल्याला एक अँब्युलन्स सुद्धा दिलेली आहे. त्यांच्या संकल्पनेतून आपण प्रत्येक प्रभागनिहाय आपण बाळासाहेब ठाकरे आपलं दवाखाना सुद्धा आपण सुरू केलेले आहे. नेहरू नगरला आहे, तकियावाडला आहे, चुनाभट्टीला सुरू केलेला आहे, टिळक नगरला आहे. टिळक नगरला एक जागा सुद्धा आहे, ज्या ठिकाणी आपण रिझर्वेशन आहे हॉस्पिटलचं त्या ठिकाणी सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे, की त्या ठिकाणी एक प्राथमिक आरोग्य केंद्र असावं. बऱ्याच दिवसापासूनची टिळकवासीयांची एक मागणी होती त्या ठिकाणी फायर स्टेशन असावं. तर ते सुद्धा फायर स्टेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. तर त्याचं सुद्धा उद्घाटन लवकरात लवकर आपण करणार आहोत. कारण 2-3 ठिकाणी टिळकनगरला जेव्हा आगी लागली आणि आपली अग्निशमन दल त्या ठिकाणी ट्रॅफिकच्या व्यस्ततेमुळे पोहोचू शकले नाही. तर त्या ठिकाणी आपण फायर स्टेशनचं काम पूर्ण केलेलं आहे. विविध गार्डनचं काम पूर्ण केलेलं आहे त्या टिळकनगरमध्ये आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे, की पाण्याचा विषय. आणि आता बघितलं असेल, की पाण्याचा विषय साधारणतः तकियावाड परिसरामध्ये, चुनाभट्टीमध्ये अशा ठिकाणी आहे. सातत्याने माझ्या त्या बाबतीमध्ये आपले जे मुख्य एचई आहेत, हायड्रॉलिक इंजिनियर यांची सुद्धा माझ्या बैठका झालेल्या आहेत आणि त्यांना सतत ताकीद दिलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आता पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे चांगल्या प्रकारे आणि त्याच्यामुळे आता जे काही आपण कट ऑफ केलं होतं, ते लवकरात लवकर पूर्ववत करावं आणि जेणेकरून पाण्याचा प्रश्न
कायमस्वरूपी आपल्या विभागातून दूर होईल. काही ठिकाणी कुर्ला वेस्टला सुद्धा काही मार्गावरती आपण तिथे नवीन लाईनचं काम आपण टाकण्याचं काम सुरू आहे. ते काम जर पूर्ण झालं तर निश्चितपणानं कुर्ला पश्चिम परिसरातील पाण्याचा प्रश्न हा एक चांगल्या प्रकारे सुटू शकेल, असं निश्चितपणाने मला वाटतं. त्याचप्रमाणे आपल्या पुनर्विकासाबाबतीमध्ये सुद्धा विषय बरेच येत आहेत आणि त्याच्यावरती आपण तर माहिती आहे, मी तर पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये एक चांगलं काम हे त्या ठिकाणी उभं केलेलं आहे म्हाडाच्या माध्यमातून किंवा कलेक्टर लँडच्या बाबतीमध्ये सुद्धा. तर त्या बाबतीत सुद्धा आपले काही विषय असतील किंवा आपल्या सोसायटीचे काही विषय असतील तर निश्चितपणे माझ्याकडे तुम्ही या किंवा मला ते विषय सांगा. आपण निश्चितपणे मी तुमच्या सोबत त्या ठिकाणी येऊन तो प्रश्न कशा पद्धतीने सुटेल हे निश्चितपणे मी त्या ठिकाणी बघेन. बाबा हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्याधुनिक दर्जा या बाबा हॉस्पिटलला असावा. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण माननीय एएमसी जे आहेत आपले सुधाकर शिंदे यांना सुद्धा मी बैठक घेतलेल्या संदर्भामध्ये आणि जे दवाखाने किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, हॉस्पिटल असतील माझ्या विभागातले, तर ते अत्याधुनिक झाले पाहिजेत. आपण बघितलं असेल तर आपण उमरवाडी, चुनाभट्टी या ठिकाणी सुद्धा एक चांगलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उभारलेला आहे ग्राउंड प्लस 2 आणि चांगल्या सुविधा त्या ठिकाणी आहेत. त्याच धर्तीवरती आपण माँसाहेब मीनाताई ठाकरे चुनाभट्टीचं हॉस्पिटल हे त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे सुरू झालेलं आहे. त्याच पद्धतीने नेहरूनगरला सुद्धा जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे व्हावं असा प्रस्ताव सुद्धा मी दिलेला आहे. त्या बाबतीत त्यांचा प्रस्ताव तयार होत आहे आणि निश्चितपणानं भविष्य काळामध्ये एक चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अजून चांगलं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं राहावं यासाठी प्रयत्न करत आहे. टिळकनगरला तुम्हाला सांगितलंच की एक जागा रिझर्व्ह आहे फायर स्टेशनच्या बाजूला. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण प्रस्ताव दिलेला आहे की महापालिकेचं एक केंद्र, आरोग्य केंद्र त्या ठिकाणी असावं. जेणेकरून एक काही आपले ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र हे त्या ठिकाणी उभं राहील. जयशंकर जे चौक आहे, माडा कॉलनी आणि गौरीशंकर मंदिर हलावपूल. तर त्या ठिकाणी सुद्धा रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आपण केलेलं आहे. आपण सर्वांनी त्याचे आभार मान. पण त्याने स्पीड ब्रेकरचा विषय तर निश्चितपणानं आपल्याशी संपर्क साधून कुठे स्पीड ब्रेकरची मागणी असेल तर त्या ठिकाणी ते स्पीड ब्रेकर टाकण्याची सूचना मी तशा प्रकारे आपल्या एल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देतोय आणि लगेच उद्याच त्या ठिकाणी कशा पद्धतीने या अधिकाऱ्यांना सांगून हे स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी टाकले जातील. निश्चितपणाने त्याची दक्षता आपण घेऊ. त्याचप्रमाणे बघितलं असेल की ठकरपा परिसर आपला आहे तर ठकरपामध्ये सुद्धा चांगले जे काही विविध आपण बघितलं असेल तर माझ्या सर्वच जाती धर्मांना आणि सर्वच समाजाला न्याय देण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण चुनाभट्टीला सुद्धा मराठा भवनाची उभारणी केलेली आहे. आगळी क्रीडा भवन त्या ठिकाणी एक उभं केलेलं आहे. आपण परेलला एक मोठं असं संत रोहिदास भवन जे रोहिदास समाज पंचायत संघाच्या हक्काच्या जागेमध्ये आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण एक त्यांचं रोहिदास भवन ग्राउंड प्लस 6 मजली असं बांधण्याचा एक प्रयत्न चालू आहे आणि तिथे 4 मजली तशी झालेली सुद्धा आहे. 2 मजली बाकी आहेत. त्याची सुद्धा परमिशन आलेले आहेतच. ते सुद्धा लवकर काम त्या ठिकाणी सुरू होईलच. आणि त्याचबरोबर विविध समाजाच्या म्हणजे आपल्या कुर्ला वेस्टचं सुद्धा रोहिदास भवन आहे. त्या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करतोय की ते चांगलं असावं आणि त्यांच्या जे काही बाकीच्या अडचणी आहेत सरकारी तर त्या प्रशासनाच्या त्या सुद्धा दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचबरोबर ठकरपा येथील रोहिदास जे भवन आहे ते सुद्धा मागच्या वेळेला आपण ठिकाणी शेड वगैरे चांगल्या ठिकाणी टाकली होती. रोहिदास मंदिर सुद्धा त्या ठिकाणी आपण उभारलं होतं आणि सर्व स्वच्छता मोहीम सर्व शौचालय त्या ठिकाणी आपण नूतनीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. काही राहिलेले असतील तर ते सुद्धा आपण करण्याचा तिकडे मानस आहे. चुनाभट्टीमध्ये सुद्धा आज ज्या चाळी डिलॅपिटेड मध्ये आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण कारण आता ते स्वदेशी मिलच्या अंडर आहेत. पण आता लवकरच त्याचं जेव्हा पुनर्विकासाचा विषय येईल तर निश्चितपणानं त्या चाळींना सुद्धा चांगला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू. त्या ठिकाणी आपण सर्वच या विविध विषयांवरती माझ्यासोबतच असता आपण निश्चितपणानं कुठले विषय घ्यावेत आणि कुठले विषय तर हे आपल्याशी मी सातत्याने हितगुज करत असतो. आपल्याशी बोलत असतो. आपण सर्व प्रतिसाद चांगल्या प्रकारे देत असता आणि सातत्यानं या विभागात जी काही कामं आपल्याला करायची असतील
मग ती ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील, आपल्या महिलांसाठी असतील, आपले महिलांचे बचत गट आहे विविध, त्यांना सुद्धा कशा प्रकारे आपल्याला चांगली चांगली मदत त्या ठिकाणी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. आपलं कुर्ला स्टेशन सुद्धा आधुनिक करण्याच्या दृष्टिकोनातून पत्र दिलं होतं आणि ते रेल्वे मंत्र्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यावेळी कुर्ला रेल्वे स्टेशन सुद्धा भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं आधुनिकीकरण झालेलं असं रेल्वे स्टेशन आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि कारण आता लोकसंख्या वाढत चाललेली आहे आपल्या संपूर्णच विभागाची आणि त्याच्यामुळे निश्चितपणे तशा प्रकारच्या योजना सुद्धा आपल्या भविष्यामध्ये असायला हव्यात आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आपल्या सर्वांची ही साथ ही अशा प्रकारे असायलाच हवी आहे. आपल्या सर्वांच माहिती आहे की गेल्या दोन वर्षापूर्वी नाईकनगर सोसायटी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी डिलॅपिडेट कंडिशन मध्ये होते आणि कोसळली होती. जवळ 19 लोक मृत्युमुखी पडले होते. माननीय शिंदे साहेबांनी त्यांना तात्काळ 5-5 लाख रुपये दिलेही होते. पण त्यांच्या PWR 219 मध्ये संपूर्णपणे इमारत असल्यामुळे त्यांचा सुद्धा तो विषय बराच हे होता. त्यांचे धोरण नव्हतं निश्चितपणानं. पण माननीय शिंदे साहेबांनी त्यांना शब्द दिला आणि आज त्यांचं संपूर्णपणे सगळ्याच गोष्टींचं निराकरण होऊन आज त्याने त्यांचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे आणि पुनर्विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचं कामही सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा इमारती, चाळी यांचं सुद्धा SRM मधले सुद्धा बरेचसे विषय सातत्याने जे माझ्याकडे विषय येतात ते विषय मी स्वतः विविध अधिकाऱ्यांना भेटून ते पूर्ण करण्याचा, निराकरण करण्याचा एक निश्चितपणाने प्रयत्न करतो आणि आपण सर्व सातत्याने बरोबर असताच आणि या विविध विषयांमध्ये आपण बैठका सुद्धा घेत असतो. माननीय मुख्यमंत्री, सर्व मंत्री, विविध संबंधित मंत्री हे सातत्याने बैठका घेऊन माझ्या विभागातील जे आपले प्रश्न असतील ते सोडवण्याचं जेव्हा जेव्हा मी त्यांना निवेदन देतो ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हे महायुतीचं सरकार सातत्याने करत असतं. अत्यंत पॉझिटिव्ह असलेले माननीय शिंदे साहेब कधी कुठला विषय घेऊन गेल्यानंतर कधीही ते आपल्याकडे त्यांच्याकडे ना असं नसतंच. कुठेही कुठला विषय घेऊन गेल्यानंतर तो विषय कसा सोडवायचा आणि कशा प्रकारे सहकार्य करायचं. आपण बघितलं असेल आपल्या विभागात जवळजवळ आतापर्यंत मुख्यमंत्री म्हणून फक्त एकदाच जेव्हा ते माननीय बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना ते एकदा आणि स्वतः आपले आमदार होते आणि रहिवाशी निवडणुकीचे होते आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री आपल्या विभागात कधीच आले नाही आणि हे सातत्याने जवळजवळ मुख्यमंत्री शिंदे या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा जवळजवळ 7 ते 8दा स्वतः कुर्ला विधानसभेतल्या विविध कार्यक्रमांमध्ये आलेले आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्याशी सातत्याने जमवून घेणारा आपल्या बरोबर असणारा असा मुख्यमंत्री आपल्याला भेटलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या त्यांच्या माध्यमातून विविध कामं सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या विभागात होत आहेत. एक आपल्या सर्वांनाच मी आता एक विनंती करणार आहे. आता मतदान नोंदणी सुरू झालेली आहे. मतदान नोंदणीमध्ये आपण लोकसभेमध्ये बघितलं असेल की बऱ्याच लोकांची नावं ही गहाळ झालेली आहेत की डिलीट झाली असते. तर आपण आपल्या शिवसेना शाखेमध्ये त्याची व्यवस्था केलेली आहे की आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपण संपर्क साधला तर निश्चितपणे आपण ती व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. आज मला वाटतं ह्या लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे विषय आपल्या समोर आणलेले आहेत. आपण सुद्धा बरेचसे विषय मांडले आहेत. काही विषय राहून गेले असतील तर निश्चितपणाने FB मध्ये जे माझ्या पेजवर आपण कॉमेंट्स केलेले आहेत त्याला उत्तर मी निश्चितपणाने देईन आणि ज्यांच्याशी संपर्क साधता येईल त्यांना संपर्क सुद्धा साधण्याचा प्रयत्न करेन आणि शाखेमध्ये सुद्धा आता प्रत्येक वॉर्डामध्ये आपण शाखा निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाखेमध्ये तशी व्यवस्था आपण केलेली आहे. विविध योजनांच्या बाबतीमध्ये, मतदान नोंदणीच्या बाबतीमध्ये आपण सातत्याने संपर्कात राहा. जर काही विषय असेल माझे थेट आपण संपर्क साधू शकता एवढं या ठिकाणी बोलतो. आतापर्यंत आपण चांगलं सहकार्य केलेलं आहे. तशाच प्रकारचं सहकार्य भविष्यामध्ये सुद्धा आपण करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्व या ठिकाणी या लाईव्ह माझ्याशी थेट संवाद साधण्यासाठी उपस्थित राहिला त्याच्याबद्दल सुद्धा सर्वांचंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.